पुणे जिल्ह्यातील वणसगाव येथील एका सामान्य शेतकऱ्याच्या शेतात आकाशातून एक विचित्र वस्तू पडल्याची घटना घडली आणि यामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली। या घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि कुतूहलाचं वातावरण निर्माण झालंय। रणनाथ नावाचा एक शेतकरी दुपारी आपल्या शेतात नेहमीप्रमाणे काम करत असताना अचानक आकाशातून त्याच्या शेतात एक अनोखी वस्तू येऊन पडली। ती वस्तू एका मोठ्या बॅटरी एवढी होती, पण तिची बनावट पूर्णपणे वेगळी आणि रहस्यमय होती। वस्तूला पाहण्यासाठी गावकरी जमा झाले। या वस्तूवर काहीतरी कोरलेलं होतं, पण त्यावर लिहिलेली भाषा कोणालाही ओळखता येत नव्हती। भीतीचं वातावरण अधिक गडद झालं जेव्हा त्या वस्तूच्या मधोमध लाल रंगाचा दिवा लुकलुकायला लागला। या मंद प्रकाशानं लोकांच्या मनात धडकी भरवली आणि अर्धी गर्दी घाबरून पळून गेली। त्यानंतर या वस्तूतून अतिशय मंद खोल गुंजन आवाज ऐकू येऊ लागला। हा आवाज थेट छातीत कंपन निर्माण करत होता। या आवाजामुळे उरलेले लोकही पांगले। हा प्रकार पाहिल्यानंतर शेतकरी रणनाथनं धाडस दाखवलं। आपल्या शेतात ती पडलेली वस्तू काय आहे हे पाहण्यासाठी त्यानं पुढे होऊन तिला स्पर्श करण्याचा निर्णय घेतला। ज्या क्षणी रणनाथनं त्या वस्तूच्या थंडगार पृष्ठभागाला हात लावला, त्या क्षणी तो दूर फेकला गेला नाही, उलट तो जागेवर पुतळ्यासारखा थिजला। त्याचे डोळे विस्फारले होते, शरीर ताठ झाले होते आणि चेहऱ्यावर भीतीचे भाव गोठले होते। तो श्वास घेत होता, पण त्याची कोणतीही हालचाल नव्हती। एका जिवंत माणसाचं दगडासारखं होणं पाहून उपस्थित लोकांनी लगेच पोलिसांना माहिती दिली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन अवघ्या 15 मिनिटातच पोलीस, तलाठी, तहसीलदार आणि जिल्ह्याचे सर्वच अधिकारी, स्वतः जिल्हाधिकारी देखील घटनास्थळी हजर झाले। रणनाथला त्वरित रुग्णालयात हलवण्यात आले। त्याचे वैद्यकीय अहवाल सामान्य असलं तरी त्याचं शरीर प्रतिसाद देत नव्हतं। घटनेची गंभीरता पाहून रात्री उशिरा विज्ञान संशोधकांची एक टीम शेतात दाखल झाली। त्यांनी आधुनिक उपकरणासह वस्तूची तपासणी सुरू केली। तपासणी अंती त्यांना आढळलं की त्या वस्तूवर लिहिलेला मजकूर हा कोरियन भाषेत होता। यावरून ती वस्तू कोणत्याही परग्रहवासियांची नसून कोरिया देशातून आलेली असावी आणि ती अभ्यास किंवा संशोधनाचं यंत्र असावी असा प्राथमिक अंदाज आहे। अधिक सखोल तपास करण्यासाठी त्या रहस्यमय वस्तूला पुण्यातील एका लॅबमध्ये परीक्षणासाठी पाठवण्यात आले। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक गूढ आणि आश्चर्याचं वातावरण निर्माण झालंय।